नमस्कार बालमित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची कविता या झोपडी तमाशा ही कविता शिकूया। राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्म 1909 मध्ये झाला आणि 1968 मध्ये ते आपल्याला सोडून गेलेत। त्यांचं पूर्ण नाव माणिक बंडोजी ठाकूर असं होतं, पण पुढे राष्ट्रसंत ही पदवी त्यांना मिळाली आणि राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणून ते ओळखले जाऊ लागलेत। संत कवी आणि समाज सुधारक म्हणून ते ओळखले जातात। अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाज विघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ सर्वांना दिलेत। गावागावातून गुरुदेव सेवा मंडळीस त्यांनी स्थापन केलीत। या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला। अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत। शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी चळवळीचं आव्हान करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ सर्वत्र आदराने वाचला जातो। या कवितेत म्हणजेच या झोपडीत माझ्या या कवितेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काहीही संबंध नसतो, कारण सुख दुःख या मानवी मनाच्या भावभावना आहेत। लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो याचं वर्णन त्यांनी या प्रस्तुत कवितेतून केलेलं आहे। बाळांनो, आपण आधी कविता बघूया आणि एक एक ओवी मी तुम्हाला वाचून दाखवते आणि त्याचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगते आहे। बघा, कविता बघा। राजासजी महाली सौख्ये कधी मिळाले, राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की एखाद्या राजाला त्याच्या राजवाड्यात, राजमहालात जी सुख मिळतात, जी सुख त्याला प्राप्त होतात, ती सर्व सुख मला लाभली आहेत। ती सर्व सुखे मला माझ्या या झोपडीत प्राप्त झालेली आहेत। मला इथे कशाचीही कमतरता नाही। पुढे ते म्हणतात की भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या। बाळांनो, अंगणातल्या जमिनीवर आरामात पडायचं आणि रात्री आकाशातील ताऱ्यांकडे बघायचं आणि देवाचं नामस्मरण करत, देवाचं भजन करत नित्यनेमाने आनंदाने आपण आपल्या झोपडीत राहायचं। हा अनुभव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज घेतात आणि म्हणून ते म्हणतात की या झोपडीत मला कशाचीही कमतरता नाही। पुढे ते म्हणतात पहारे आणि तिजोऱ्या तातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या। महालांमध्ये आपल्याला माहिती आहे बाळांनो की मोठ्या मोठ्या महालांमध्ये, मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये, मोठ्या मोठ्या घरांमध्ये तिजोऱ्या असतात। कशासाठी? घरातला पैसा, अडका, सोनं नाणं आणि इतर धन या तिजोरीमध्ये साठवून ठेवलेलं असतं आणि त्यावर सक्त पहारा असतो। पण एवढे सक्त पहारे असतानाही सुद्धा या महालांमध्ये, या राजवाड्यांमध्ये, या मोठ्या मोठ्या घरांमध्ये चोऱ्या होताना आपल्याला दिसतात। पण संत तुकडोजी महाराज म्हणतात की माझ्या या झोपडीला दारे नाहीत, कवाडं नाहीत आणि सताड उघडी आहे ते, पण इथे मात्र कशाचीही भीती नाही। अशी माझी ही झोपडी, या झोपडीत माझ्या। पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या। बाळांनो, पुढेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीती न या वयाला या झोपडीत माझ्या। राजमहालात जर आपल्याला जायचं असेल, राजवाड्यामध्ये जाऊन जर आपल्याला एखाद्याला भेट द्यायची जर असेल,
तर तिथे आपल्याला परवानगी घ्यावी लागते. परवानगीशिवाय आपण तिथे प्रवेशही करू शकत नाही. आणि जर आपण गेलोच भेटायला तर लगेच तिथे मज्जाव शब्द येतो, अटकाव हा शब्द तिथे असतो. आपल्याला आतमध्ये प्रवेश करता येत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, राससंत श्री संत तुकडोजी महाराज म्हणतात की माझ्या या झोपडीत येण्यासाठी मात्र तुम्हाला कशाचीही भीती नाही. माझ्या या झोपडीत तुम्हा सर्वांचं इथे स्वागतच आहे, इथे सन्मानच आहे. कधीही या, कोणीही या, कोणत्याही प्रकारचं बंधन इथे नाही. तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती इथे नाही. पुढे ते म्हणतात, महालामध्ये आराम करण्यासाठी काय काय असतं बघा बाळांनो. महाली मऊ बिचाने, कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. महालामध्ये राहणारे लोक ऐशो आरामात जीवन जगतात. कशाचीही कमतरता तिथे त्यांना भासत नाही. या महालांमध्ये आराम करण्यासाठी मऊ बिछाने असतात आणि या महालांमध्ये कंदील झुंबरांची तर रोषणाई असते. पण माझ्या झोपडीत तर जमिनीवरी पडा, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. माझ्या झोपडीत मस्त जमिनीवर पडायचं, कारण ही धरती, ही जमीन हाच आमचा बिछाना आहे. या झोपडीत माझ्या. पुढे म्हणतात कवी, आपल्या कविमनाचा मोठेपणा व्यक्त करताना ते म्हणतात की येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. माझ्या झोपडीत कोणीही या, सगळ्यांचं तुमचं स्वागतच आहे, सन्मानच आहे. माझ्या झोपडीत कोणीही प्रेमाने या आणि प्रेमाने जा. माझ्या झोपडीत ये जा करताना कोणत्याही प्रकारचं दडपण तुमच्यावर कधीही असणार नाही. अशी माझी ही झोपडी, या झोपडीत माझ्या. पुढे राससंत तुकडोजी महाराज म्हणतात, माझं हे सौख्य पाहून, माझं हे सुख पाहून सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. म्हणजे सुखाची महती सांगणारा हा विचार आहे बाळमित्रांनो. म्हणजे माझ्या या झोपडीत राहण्याचं माझं सुख पाहून मी या झोपडीत किती आनंदाने राहतो, मी या झोपडीत किती आनंदाने जीवन जगतो आहे. आणि माझं हे सुख पाहून, माझं हे सौख्य पाहून देवाचा देव इंद्र, देवादिदेव इंद्र म्हणून ओळखला जातो, तर माझ्या या झोपडीत राहण्याचं माझं हे सुख पाहून इंद्रही सुद्धा मनात लाजतो आहे. म्हणजे झोपडीत एवढे पराकोटीचे सौख्य मला लाभलेले आहे की माझ्या या सुखाचा इंद्रालाही सुद्धा हेवा वाटतो. शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. कारण माझ्या या झोपडीमध्ये काय आहे, सदैव सुख, शांती, समाधान नांदत आहे. म्हणतात ना, दया, क्षमा, शांती तेथे देवाची वसते. इथे मला कशाचीही कमतरता नाही. आणि म्हणून राससंत तुकडोजी महाराज म्हणतात की माझ्या झोपडीमध्ये सुख, शांती आणि समाधान, सदैव आनंदी आनंद असतो. आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे. महालातली सर्व सुखे मला माझ्या या झोपडीमध्ये प्राप्त होतात. आणि अशा माझ्या या झोपडीतल्या वैभवाचं वर्णन राससंत तुकडोजी महाराज यांनी या कवितेमध्ये, या झोपडीत माझ्या या कवितेत अतिशय साध्या शब्दात त्यांनी केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणतात ना, साधी राहणी उच्च विचारसरणी. आणि ही साधी राहणी उच्च विचारसरणी जर आपण मनात ठसवली तर आपल्याला काय मिळतं, मानसिक सुख मिळतं, मानसिक समाधान मिळतं. आणि हेच मानसिक सुख, हेच मानसिक समाधान या कवितेतून हा विचार राससंत श्री तुकडोजी महाराज यांनी व्यक्त केलेला आहे. म्हणजे साध्या राहणीतील शुद्ध आणि सात्विक भाव या कवितेतून आपल्याला व्यक्त होताना दिसतो. अशी आपली कविता, या झोपडीत माझ्या. राससंत श्री तुकडोजी महाराज यांना त्रिवार वंदन. धन्यवाद.